Hello, students. Welcome to the next session of inheritance and variations. Is an interesting topic of biology. लास्ट लेक्चरला आपण या इनहेरिटन्स अँड व्हेरिएशन्स याच्यामध्ये एक क्रोमोझोमच्या कॅरेक्टरिस्टिक्स क्रोमोझोमचं स्ट्रक्चर बघितलेलं होतं. त्या क्रोमोझोमचे वेगवेगळे टाईप्सही अभ्यासलेले होते. टाईप्स अकॉर्डिंग टू फंक्शन बघितलं होतं, ॲटोसोम्स आणि सेक्स क्रोमोझोम्स. आणि त्याच्यानंतर सेक्स क्रोमोझोमचे दोन टाईप्स आपण बघितलेले होते, एक एक्स क्रोमोझोम आणि दुसरं वाय क्रोमोझोम. ओके, आता आजच्या लेक्चरमध्ये आपण हे जे क्रोमोझोम्स आहेत ह्या क्रोमोझोममध्ये आपल्याला माहीत आहे की क्रोमोनिमॅटा त्याच्यात DNA असतो आणि DNA काय असतात, जीन्स असतात. ओके, आता हे जीन्स नक्की कसे पुढे जातात, ते एकमेकाशी कसे जोडलेले असतात, कोणत्या प्रकारचं लिंकेज असतं, मग ते सेक्स लिंकेज कसं असतं, ॲटोसोमल कसं असतं, नक्की लिंक्ड जीन्स म्हणजे काय आहेत, किंवा ते ट्रान्समिट कसे होतात, त्याचे डिसऑर्डर्स काय असतात, ह्या सगळ्या प्रश्नांचे उत्तर आपल्याला आजच्या लेक्चरमध्ये मिळणार आहे. म्हणजे आजच्या लेक्चरचा आपला जो मेन पॉईंट आहे तो म्हणजे लिंकेज हा पार्ट आपण पाहणार आहे. लिंकेज आणि क्रॉसिंग ओव्हर त्याच्यामधला सुरुवातीला आपण बघणार आहे तो लिंकेज पार्ट पाहणार आहे. सो लिंकेज, आता हे जे लिंकेज आहे हे लिंकेज एक्झॅक्टली काय असतं आपण समजण्यासाठी बघूया. आपल्याला माहीत आहे की आपण क्रोमोझोमचं एक स्ट्रक्चर समजा हा एक क्रोमोझोम कन्सिडर करूया. हा काय क्रोमोझोम्स आहे, क्रोमोझोम आहे, क्रोमोझोम. ओके, आता या क्रोमोझोमवरती काय आहेत तर जीन्स आहेत, असे विशिष्ट अंतरावरती जीन्स आहेत. काही जीन्स एकमेकाच्या अगदी जवळ असतील, काही मध्ये अंतर असू शकतं. हे जे दाखवलेले आहेत हे जीन्स आहेत. सो दीज आर दी जीन्स. समजा आपण याला पॅरेंट क्रोमोझोम म्हणूया. आता हा पॅरेंटचा क्रोमोझोम आहे. जेव्हा एखादं नेक्स्ट जनरेशन होतं, नेक्स्ट जनरेशनमध्ये हा पॅरेंटचा क्रोमोझोम पुढच्या पिढीकडे ट्रान्सफर होतो, म्हणजे ऑफस्प्रिंग्सकडे ट्रान्सफर होतो. ऑफस्प्रिंग्स. आणि हे ट्रान्सफर होत असताना हे जे जीन असतात हे जीन एकत्रितपणे पुढं ट्रान्सफर होतात. मग ते ॲज इट इज ट्रान्सफर होतील किंवा त्याच्यात काही बदल होऊन ट्रान्सफर होतील. बघा, ट्रान्सफर होत असताना एकतर ते ॲज इट इज ट्रान्सफर होतील म्हणजे विदाउट चेंज, विदाउट चेंज, किंवा काही बदल झालेला असेल विथ चेंज. यालाच आपण व्हॅरिएशन्स म्हणत असतो. पण हे जे जीन्स असतात मग ते दोन किंवा दोनपेक्षा जास्त असतील, 2 or more जीन्स. सो 2 or more जीन्स हे कुठं असतात, क्रोमोझोमवरती असतात. सो प्रेझेंट ऑन सेम क्रोमोझोम, ऑन सेम क्रोमोझोम. ओके, आता हे एकाच क्रोमोझोमवरती असलेले जीन्स हे एकत्रितपणे पुढं जाणं, एकत्रितपणे पुढच्या पिढीमध्ये ट्रान्सफर होणं, याला म्हटलं जातं लिंकेज. कारण हे एकमेकाशी लिंक्ड जीन्स असतात, जोडलेले असतात, आणि जोडलेले जीन्स ग्रुपनी पुढं जातात, याला म्हणायचं लिंकेज. ओके, म्हणजे याच्यानुसार आपण व्याख्या, अगोदर कन्सेप्ट काय आहे कळलं आहे का बघा. मूळचं कोणताही सजीव घ्या, त्या सजीवामध्ये विशिष्ट गुणसूत्रांची संख्या असते. उदाहरणार्थ आपण ह्युमन घ्या. आपल्या ह्युमनमध्ये 46 नंबरचे क्रोमोझोम आहेत, म्हणजे 23 पेअर्स आहेत, जोड्या आहेत, 23 जोड्या आहेत, 23 गुणसूत्र यांच्यात जोड्या आहेत, म्हणजे 46 गुणसूत्र आहेत. ओके, 46. प्रत्येक क्रोमोझोममध्ये काय असतो, DNA.
आणि DNA मध्ये काय असतात, छोटे छोटे सेगमेंट, ज्याला काय म्हणतो आपण, जीन्स, राईट. म्हणजे आता आपण कन्सिडर असं करूया की एक क्रोमोझोम आहे, त्या क्रोमोझोममध्ये काय असतात, जीन्स असतात. आता हे जीन्स आहेत, हे एका पिढीतून पुढच्या पिढीकडे जाणार आहेत, ट्रान्समिट होत असतात. मग हे जात असताना जीन्स ॲज इट इज जातील, म्हणजे विदाऊट चेंज काहीच बदल होणार नाही. आता बदल कधी होईल, बदल कधी होणार नाही, आपण लिंकेजच्या टाईपमध्ये अभ्यासणार आहे. किंवा काहींच्यामध्ये थोडा बदल होऊ शकतो. ओके, म्हणजे हे 2 किंवा 2 पेक्षा जीन्स एकाच क्रोमोझोमवरती असतात आणि ते पुढं जात असताना एकत्रितपणे पुढं जातात, कारण ते एकमेकाला लिंक्ड असतात, एकमेकाशी कनेक्टेड असतात. अशा गुणधर्माला म्हणायचं लिंकेज आणि जीन्सला म्हणायचं लिंक्ड जीन्स. ओके, आणि मग आपण याच्यावरून त्याची व्याख्या लिहूया, डेफिनेशन आपण याच्यावरून लिहिणार आहे. कन्सेप्ट तुमचा क्लिअर झालेला आहे. 2 किंवा 2 पेक्षा जास्त जीन्स असतात आणि ते एकत्रितपणे पुढच्या पिढीकडे ट्रान्सफर होतात, याला आपण म्हणत असतो लिंकेज. काय म्हणणार आहे, लिंकेज. बघूया आपण आता व्याख्या लिहिणार आहे. हे 1 जनरेशन आहे, फर्स्ट जनरेशन. यालाच आपण पॅरेंट म्हणूया. सेकंड जनरेशन, यालाच आपण ऑफस्प्रिंग म्हणूया. हे जे एकत्रित टुगेदर ट्रान्सफर होतात, काय ट्रान्सफर झाले, जीन्स टुगेदर, याला म्हणायचं लिंकेज. सो 1 बाय 1 आपण लिहिणार आहे. सुरुवात त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स लिहूया, काय काय बघा, डेफिनेशन्स, थेरी पार्ट काय काय बघूया आपण. फर्स्ट, द टेंडन्सी of 2 or more genes present on same chromosome, एकाच क्रोमोझोमवरती 2 पेक्षा जास्त जीन्स असतात आणि ते एकत्रित पुढे ट्रान्सफर होतात. सो टेंडन्सी ऑफ 2 or more genes present on same chromosomes and inherited together, same chromosome shows inherited together from one generation to next generation, from one generation किंवा पॅरेंट्स टू ऑफस्प्रिंग म्हणू आपण. पॅरेंट्स टू ऑफस्प्रिंग्स किंवा 1 जनरेशन टू नेक्स्ट जनरेशन, 1 जनरेशन to next generation is called as linkage. In short आपण असंही लिहू शकतो. पहिल्यांदा ही व्याख्या कळाली का, टेंडन्सी हा जीनचा गुणधर्म आहे. किती जीन्स असतात, 2 or more. कुठं असतात, सेम क्रोमोझोमला असतात. कसे ट्रान्सफर होतात, इनहेरिटेड टुगेदर. कुठून कुठं, पॅरेंट टू ऑफस्प्रिंग किंवा 1 जनरेशन टू नेक्स्ट जनरेशन, याला आपण म्हणत असतो लिंकेज. ओके, किंवा इन शॉर्ट आपण असं लिहूया, इनहेरिटन्स ऑफ जीन्स टुगेदर. सो इनहेरिटन्स ऑफ जीन्स टुगेदर is called as linkage. ओके, एका जनरेशनकडून दुसऱ्या जनरेशनकडे जातात. आता हे जे क्रोमोझोमवरती जीन्स असतात हे लिनियरली अरेंज्ड असतात, एकमेकाला असं लिनियर स्ट्रेट लाईनमध्ये जोडलेले असतात. सो जीन्स आर लिनियरली
अरेंज्ड ऑन क्रोमोझोम. क्रोमोझोमवरती ते लिनियर फॅशनमध्ये जोडलेले असतात. सो दे आर लिनियरली अरेंज्ड ऑन दी क्रोमोझोम. आता ती अरेंजमेंट कशी आहे, क्लोज आहे का लूज आहे, त्याच्यावरती लिंकेजचा टाईप अवलंबून असतो. सो जीन्स आर लिनियरली अरेंज्ड ऑन दी क्रोमोझोम. ओके. आता हे जे जीन्स आहेत हे लिंकेजची जी जर स्ट्रेंथ बघितली तर ते कसे जोडलेत, किती अंतरावरती जोडलेत, याच्यावरती त्या लिंकेजची स्ट्रेंथ अवलंबून असते. सो स्ट्रेंथ ऑफ लिंकेज, स्ट्रेंथ ऑफ लिंकेज म्हणजे ती लिंकेज स्ट्रॉंग आहे का वीक आहे, त्याची स्ट्रेंथ किती आहे. सो स्ट्रेंथ ऑफ लिंकेज इज इनवर्सली प्रोपोर्शनल टू दी डिस्टन्स बिटवीन जीन्स. ह्या जीन्समधल्या अंतरावरती काय अवलंबून असते, लिंकेज इनवर्स प्रपोर्शन असते. सो स्ट्रेंथ ऑफ लिंकेज इज इनवर्सली प्रोपोर्शनल टू दी डिस्टन्स बिटवीन जीन्स. हे खूप महत्त्वाचं आहे, MCQसाठी पण तुम्हाला विचारलं. याचा अर्थ काय असतो, याचा अर्थ असा आहे, जर का ती लिंकेज शॉर्ट डिस्टन्स असेल, समजा आपण असं कन्सिडर करूया की हे जे डिस्टन्स आहे ते शॉर्ट आहे. सो शॉर्ट डिस्टन्स, सांगा डिस्टन्स लहान आहे म्हणजे लिंकेजची स्ट्रेंथ कशी आहे, जास्त आहे. सो मोर स्ट्रेंथ, मोर स्ट्रेंथ. याचाच अर्थ असा आहे की ही जी लिंकेज असते ही स्ट्रॉंग लिंकेज असते. सो इज अ स्ट्रॉंग लिंकेज. ओके, कन्सेप्ट क्लिअर झाला आहे. शॉर्ट डिस्टन्स आहे, जर अंतर कमी असेल तर स्ट्रेंथ जास्त असते. स्ट्रेंथ जास्त आहे याचा अर्थ लिंकेज स्ट्रॉंग असतं, आणि स्ट्रॉंग असेल तर सगळेच्या सगळे जीन एकाच वेळी ट्रान्सफर होतात, ज्याला आपण कंप्लीट लिंकेज पुढं म्हणणार आहे. हेच आपण थोडं वेगळ्या फॅशनमध्ये, समजा लॉंग असेल तर, लॉंग डिस्टन्स असेल तर मात्र स्ट्रेंथ इनवर्स असते, कारण डिस्टन्स जास्त आहे याचा अर्थ स्ट्रेंथ कमी आहे, म्हणजे लेस स्ट्रेंथ आहे. आणि जर स्ट्रेंथ कमी आहे याचा अर्थ इथं असणारी लिंकेज असते ती वीक लिंकेज असते. सो वीक लिंकेज. तुम्ही एवढंच लक्षात ठेवायचं आहे, लिंकेज इज इनवर्सली प्रोपोर्शनल टू डिस्टन्स. म्हणजे समजा हे अंतर कमी आहे तर याचा अर्थ असा आहे की यांच्यातलं लिंकेज स्ट्रॉंग आहे, आणि हे अंतर जास्त आहे तर लिंकेज मात्र वीक असतं, कारण इनवर्स प्रोपोर्शनल असतं. तुम्हाला लिंकेजची व्याख्या कळाली. इनहेरिटन्स ऑफ जीन्स टुगेदर याला म्हणायचं लिंकेज. जीन्स आर लिनियरली अरेंज्ड ऑन दी क्रोमोझोम. क्रोमोझोमवरती लिनियर फॅशनमध्ये जीन जोडलेले असतात. स्ट्रेंथ जर बघितली तर लिंकेजच्या इनवर्स, सो लिंकेज स्ट्रेंथ इज इनवर्सली प्रोपोर्शनल टू डिस्टन्स. डिस्टन्सच्या विरुद्ध असतं. डिस्टन्स शॉर्ट असेल तर मोर स्ट्रेंथ असते, स्ट्रॉंग लिंकेज असतं. डिस्टन्स लॉंग असेल तर लेस स्ट्रेंथ असते, वीक लिंकेज असतं. क्लिअर. आता ही जी लिंकेज असते आपण बघितलं, इथं बघितलं आपण हे जे जीन्स कसे आहेत ते. उदाहरणार्थ समजा इथं जर दाखवायचं म्हटलं तर आपण असं दाखवूया, समजा हे जीन्स आहेत 1, 2 आणि 3, आणि हा दुसरा क्रोमोझोम आहे त्याच्यावरती हे जीन आहेत 1, 2, 3. तर याचा अर्थ असा, इथं लॉंग डिस्टन्स आहे, इथं मात्र शॉर्ट डिस्टन्स आहे, किंवा किंबहुना डिस्टन्स नाही आहे, तर इथलं लिंकेज असतं ते स्ट्रॉंग लिंकेज आहे, कारण डिस्टन्स कमी आहे. इथलं लिंकेज आहे ते वीक आहे, कारण डिस्टन्स कसं आहे, जास्त आहे. ओके. आता हे जे लिंकेज आपण बघितले, हे लिंकेज नक्की कोणी शोधून काढले हे पण बघूया. हे लिंकेजची डिस्कवरी कशी आहे हेही आपण बघूया. इथंपर्यंतचा पार्ट तुमचा ओके झालेला आहे, अतिशय सोपा पार्ट आहे, काही अवघड नाही आहे. तर आता हे लिंकेजची जी डिस्कवरी आहे ही पण आपण डिटेल बघूया.
आणि लिंकेजचे टाईप्स आपण पाहणार आहोत. खूप डिटेल पाहणार आहे लिंकेजचे टाईप्स. आत्ता फक्त लिंकेजचे आपण कॅरेक्टरिस्टिक्स पाहिलेले आहेत. पुन्हा एकदा आपण थोडंसं इन शॉर्ट रिवाइज करूया. सो इनहेरिटन्स ऑफ जीन्स टुगेदर याला म्हणायचं लिंकेज. हे लिंकेज कशावरती अवलंबून असतं? जीनच्या लोकेशनवरती अवलंबून असतं. जर ते जीन्स एकमेकाच्या जवळ असतील तर लिंकेज स्ट्रॉंग असतं. जर जीन्समधलं अंतर जास्त असेल तर मात्र लिंकेज वीक असतं. आता हा जो लिंकेजचा कन्सेप्ट आहे, हा कन्सेप्ट नक्की फाइंड आउट कोणी केला हे पण आपण पाहणार आहोत. कॅरेक्टरिस्टिक्स आपण बघितलेले आहेत लिंकेजच्या. बघा आता ही लिंकेजची जी डिस्कवरी आहे ही पण बघूया आपण. ह्या लिंकेजमध्ये जनरली प्लांट्स लिंकेज आणि ॲनिमल लिंकेज असं आपण दोन प्रकारचं लिंकेज असतं. प्लांटमधली डिस्कवरी वेगळी आहे, ॲनिमलमधली डिस्कवरी वेगळी आहे. सो डिस्कवरी इन प्लांट्स, in animals. So discovery in plants was made by Bateson and Punnett. बॅटेसन आणि पुनेट या दोघांनी जे इन प्लांटमध्ये लिंकेज शोधून काढलं. इन केस ऑफ ॲनिमल लिंकेज वॉज डिस्कवर्ड बाय TH मॉर्गननी शोधून काढलं. सो लिंकेज इन केस ऑफ ॲनिमल वॉज डिस्कवर्ड बाय TH मॉर्गन. इन केस ऑफ प्लांट डिस्कवर्ड बाय बॅटेसन अँड पुनेट. ओके, बघा हा क्रोमोझोम आहे. या क्रोमोझोमवरती हे जीन्स आहेत. हे जीन्स क्लोजली पॅक्ड आहेत. हे जीन लूजली पॅक्ड आहेत, डिस्टन्सली पॅक्ड आहेत, म्हणजे अंतर जास्त आहे, लॉंग डिस्टन्स आहे. इथं अंतर कमी आहे, क्लोज आहे. म्हणजे जेव्हा यांना पुढं जायचं आहे, हा ग्रुप पुढं जातो, कंप्लीट लिंकेज होईल. इथं कट झाला तर हे इनकम्प्लीट लिंकेज होईल. एका पिढीचे गुणधर्म दुसऱ्या पिढीकडं ट्रान्सफर होतात, ग्रुपनी ट्रान्सफर होतात, कारण ते एकमेकाला जोडलेले असतात. याला म्हटलं होतं आपण लिंकेज. क्लिअर? डिस्कवरी कळाली. आता ह्या डिस्कवरीनंतर हे सगळे MCQ आहेत. ह्या डिस्कवरीनंतर आपल्याला लिंकेजचे टाईप्स बघायचे आहेत. ॲटोसोमल लिंकेज त्याचे 2 टाईप असतात. सेक्स लिंकेज त्याचे टाईप्स आपल्याला बघायचे आहेत. सो टाईप्स ऑफ लिंकेज बघूया. लिंकेजचे कोणकोणते टाईप्स आहेत. सुरुवातीला आपण ॲटोसोमशी रिलेटेड लिंकेज बघणार आहे, ॲटोसोमल लिंकेज. आणि त्याच्यानंतर आपण सेक्स लिंकेज हा कन्सेप्ट अभ्यासणार आहोत. ह्या लिंकेजचे 2 महत्त्वाचे टाईप्स आहेत. एक कंप्लीट लिंकेज पहिला टाईप आहे. कंप्लीट लिंकेज आणि दुसरा टाईप आहे इनकम्प्लीट लिंकेज. ओके, हे 2 टाईप्स आहेत. एक पहिला टाईप आहे तो कंप्लीट, दुसरा टाईप आहे तो इनकम्प्लीट लिंकेज. आता या दोघांचे आपल्याला वैशिष्ट्य बघायचे. 1 बाय 1 आपण बघणार आहे कंप्लीट लिंकेज आणि इनकम्प्लीट लिंकेज.
खरं तर नावामध्येच याचा अर्थ आहे, सुरुवातीला हे जे जीन्स असतं कंप्लीट, याचा अर्थ ऑल जीन्स आर ट्रान्सफर ॲट अ टाईम. सो ट्रान्समिशन ऑफ ऑल जीन्स टुगेदर, सगळेच्या सगळे जीन्स एकत्रितपणे ट्रान्सफर होतात, याला म्हणायचं कंप्लीट लिंकेज. सो ट्रान्समिशन ऑफ ऑल जीन्स टुगेदर, सगळेच्या सगळे जीन्स असतात. उदाहरणार्थ हे क्रोमोझोम आहे बघा, याच्यावरती हे वेगवेगळे जीन्स आहेत, 1 2 3 4 5 जीन्स दाखवलेले आहेत, आणि हे सगळेच्या सगळे एकाच वेळी पुढे ट्रान्सफर होतात, याला म्हणायचं कंप्लीट लिंकेज. इनकम्प्लीटमध्ये असं होत नाही. हा दुसरा क्रोमोझोम आहे, हे त्याचे जीन्स आहेत. मग काय होतं, हा एकच ग्रुप पुढे ट्रान्सफर होतो, हा ट्रान्सफर होत नाही. इथं मात्र हे कंप्लीट सगळेच्या सगळे एकाच वेळी ट्रान्सफर होतात. म्हणजे समजा हे आपण अजून क्लोजली दाखवलं, हे सगळे एकाच वेळी होतील, इथं फक्त हा एवढाच ग्रुप होतो, हा होत नाही. याला कंप्लीट म्हणायचं, याला इनकम्प्लीट म्हणायचं. सो नो ट्रान्समिशन ऑफ, किंवा असं म्हणू ट्रान्समिशन ऑफ सम जीन्स टुगेदर, नॉट ऑल. सो ट्रान्समिशन ऑफ सम जीन्स टुगेदर, याचा अर्थ नॉट ऑल, सगळे एका वेळीच नसतात, काही जीन ट्रान्सफर होतात, म्हणजे ती लिंकेज आहे. नेक्स्ट, आता हे सगळेच का ट्रान्सफर होतात, तर त्याचं कारण असं आहे की हे सगळे एकमेकाला घट्ट जोडलेले असतात, अंतर कमी असतं. सो जीन्स आर क्लोजली लोकेटेड, जीन्स आर क्लोजली लोकेटेड. इकडं असं नाही, हे जीन्स एकमेकाच्या क्लोज लोकेशन असते, इथं थोडं अंतर असतं. सो जीन्स आर लूजली किंवा डिस्टंटली लोकेटेड, लूजली म्हणा किंवा डिस्टंटली म्हणा, लूजली लोकेटेड किंवा डिस्टंटली लोकेटेड, अंतर असतं. नेक्स्ट, आता हे जर क्लोज असतील तर याच्यामध्ये असणारी लिंकेज असतं स्ट्रॉंग लिंकेज असतं. सो शोज स्ट्रॉंग लिंकेज, स्ट्रॉंग लिंकेज शोज वीक लिंकेज. तर लिंकेज वीक असतं कारण अंतर जास्त आहे, इथलं लिंकेज मात्र कसं असतं, स्ट्रॉंग असतं. सो स्ट्रॉंग लिंकेज, वीक लिंकेज. सो जेव्हा जेव्हा जीन्सला पुढं जायचं आहे, सगळे एकत्रित जातात, ते वेगळे होत नाही. सो नो सेपरेशन ऑफ जीन्स, नो सेपरेशन ऑफ जीन्स. इकडं मात्र जीन्स एकमेकापासून वेगळे होतात कारण अंतर जास्त असतं. सो सेपरेशन ऑफ जीन्स, हे जीन्स मात्र सेपरेट होतात, हे जीन्स मात्र सेपरेट होत नाहीत. नो सेपरेशन ऑफ जीन्स. आता जेव्हा जेव्हा जीन सेपरेट होतात तेव्हाच क्रॉसिंग ओव्हर होतं. याचा अर्थ इथं सेपरेशन नाही म्हणजे क्रॉसिंग ओव्हर होत नाही. क्रॉसिंग ओव्हर काय असतं हा आपण कन्सेप्ट अभ्यासणार आहे. सो नो क्रॉसिंग ओव्हर, क्रॉसिंग ओव्हर. इकडं मात्र क्रॉसिंग ओव्हर होतं कारण जीन्स सेपरेट असतात, लांब असतात. शोज क्रॉसिंग ओव्हर, शोज क्रॉसिंग ओव्हर.
थोडक्यात असं आहे की इथं काही कोणत्याही प्रकारचे बदल होत नाहीत, इथं मात्र बदल होतात. कोणकोणत्या प्रकारचे बदल होतात हे आपण पाहणार आहे. तर ह्याच्यामध्ये सगळ्यात शेवटी आपण त्याचं एक्झाम्पल बघणार आहे. वेगवेगळे एक्झाम्पल्स आहेत. फॉर एक्झाम्पल, एक्स क्रोमोझोम ऑफ मेल इन ड्रॉसोफिला, एक्स क्रोमोझोम ऑफ मेल ड्रॉसोफिला असं म्हणूया आपण, मेल ड्रॉसोफिला, की ज्याच्यामध्ये कंप्लीट लिंकेज असतं, शोज कंप्लीट लिंकेज. याचं एक्झाम्पल हे आपण पाहणार आहे. याच्यामध्ये जनरली झिया मेज असतं, त्या मेजच्या ग्रेनची साईज आणि शेप असतं. सो झिया मेज साईज अँड शेप ऑफ ग्रेन्स, की ज्याच्यामध्ये इनकम्प्लीट लिंकेज असतं. सो दीज आर दी व्हेरियस टाइप्स ऑफ ॲटोसोमल लिंकेजेस असतात. मोस्टली स्पेशली ॲटोसोमल लिंकेज आपण बघितलेलं आहे. हे जे आपण असंही म्हणूया ॲटोसोमल लिंकेज. ॲटोसोमल लिंकेज. सेक्शुअल लिंकेज आपण बघणार आहे, सेक्स लिंकेज नंतरचा पार्ट बघणार आहे. काय काय डिफरन्सेस आहेत बघूया याच्यात. सो ट्रान्समिशन ऑफ ऑल जीन्स टुगेदर, हे महत्त्वाचं आहे. ऑल जीन्स टुगेदर ट्रान्समिट होतात. इथं मात्र फ्यू जीन्स किंवा सम जीन्स ट्रान्सफर होतात, नॉट ऑल. क्लोजली कनेक्टेड लोकेटेड असतात, लूजली लोकेटेड असतात, अंतर जास्त असतं. स्ट्रॉंग लिंकेज आहे कारण अंतर कमी असतं. इकडचं लिंकेज मात्र वीक असतं कारण अंतर जास्त आहे. सेपरेशन ऑफ जीन्स होत नाही, सो नो सेपरेशन. इकडं मात्र सेपरेशन होतं. जर ते वेगळे होत नसतील तर क्रॉसिंग ओव्हर होत नसतं, सो नो क्रॉसिंग ओव्हर. इथं मात्र क्रॉसिंग ओव्हर होतं. आणि याचं जे एक्झाम्पल बघितलं ते एक्झाम्पल आहे एक्स क्रोमोझोम ऑफ मेल ड्रॉसोफिला, आणि याचं एक्झाम्पल आहे झिया मेज. याच्यामध्ये शेप अँड साईज ऑफ ग्रेन, साईज अँड शेप ऑफ ग्रेन. सो दिस इज अबाउट टाईप्स ऑफ ॲटोसोमल लिंकेज. हे 2 टाईप्स आहेत. अगदी सोपा पार्ट आहे. व्हिडिओ पॉज करा आणि हे लिहून घ्या. सोपा पार्ट आहे.